रोशनी जी आपल्या बरोबर आहेत आणि त्या आपल्याला आता बनवून दाखवणार आहेत मशरूम चीजी रोल. मशरूम चीजी रोल. आणि याकरता साहित्य काय आहे? मशरूम, उकडलेले वाटाणे, उकडलेली बटाटी स्मॅश करून घेतलेली आहे, चीज, ब्रेड क्रम, कॉर्नफ्लॉर, कोथिंबीर, ड्रायफ्रूट, आलं मिरची पेस्ट, तेल, काळी मिरी पावडर, गरम मसाला, बटर, मीठ आणि काजूचे तुकडे घेतले. अगोदर आपण बटर टाकूया. आलं मिरची पेस्ट, आता वाटाणे टाकूया. तुम्ही पारसी आहात ना? मग तुम्ही जेव्हा लग्न होऊन इथे आलात नवीन तेव्हा ह्यांच्या इकडच्या खाण्याच्या सगळ्या पद्धती वेगळ्या असतील तर तुम्ही कसं ऍडजस्ट केलं? हळूहळू मग ऍडजस्ट केलं, सवय झाली. आणि तुमच्यामध्ये तिखट फार खात नाही? आमच्यामध्ये तिखट. आणि इकडे खूप तिखट. खूपच तिखट. आणि मेन म्हणजे मला तिखट आवडतंय पण. अच्छा, आता आवडून घ्यायला लागलाय तुम्ही? नाही, मी पहिल्यापासूनच तिखट खाते. अच्छा, मग इकडच्यांना तुम्ही काही पारसी पदार्थ बनवता की नाही? मी बनवते ना, आमचं चालूच असतंय. पात्राची वगैरे. अच्छा, सल्ली गोटी धनसाग वगैरे आमचं चालूच असतंय. आणि मिस्टरांना पण आवडतं. त्यांना खाण्याची खूप आवड आहे. अच्छा, आणि तुम्हाला मुलं? मला 2 ट्विन्स आहेत. अच्छा, बॉयजच आहेत. दोघेही मुलगे आहेत? दोघे मुलगे. आता पण सगळं परतून घेऊया. आणि मशरूम आपण वाफून वगैरे नाही घेतले? आपण लवकर बारीक. तुमचं लग्न झाल्यानंतर असं कधी काही दडपण वगैरे आलं का जेवण बनवायचं? म्हणजे एकदम एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये तुम्ही आला किंवा कधी अशी काही चूक झाली आणि जाऊबाईंनी किंवा कोणी सांभाळून घेतलं तुम्हाला? एकदा डाळ करताना माझ्याशी जरा चूक झालेली. काय? तर डाळीत फोडणी करताना मी राई जरा जास्त टाकलेली, जास्त प्रमाणात पडलेली. मी मग घाबरलेली एकदम, का आता जास्त पडले, आता काय करू. मग माझ्या जाऊनी सांगितलं का ते आता चाळणीचे चाळून घे, ते जरा राई कमी होती. घरी तुम्हाला जेवण बनवायची वगैरे सवय होती का तुमच्या घरी माहेरी? नाही, अगोदर मी अजिबातच नाही बनवलं कधी. म्हणजे इथे आल्यानंतरच तुम्ही एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली? माझ्या पोरांना आणि मिस्टरांना खूपच खाण्याची आवड आहे, जेवणाची खूप आवड. मग तुम्ही दोघी जणी जावा म्हणून टाइमपास काय करता? वेळ कसा घालता? का तुम्ही काम वगैरे करता आणखी? नाही, काही नाही, घरीच असतो. घरीच असता? मग कुठे फिल्मना वगैरे फिल्म्सला चालूच असते. मला खूप आवडते बाहेर फिरायचं, मला खूपच आवडते. अच्छा, आता हे सारण आपलं तयार आहे ना? आता काय सारण तयार आहे. आता आपण बॉईल बटाटी आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण घालूया आणि त्याचे रोल करूया. ठीक. आता आपण ही उकडलेली बटाटी घेऊया, त्याच्यामध्ये काळी मिरी घालू. एवढी नाही, कमी करू. एवढी. मीठ एवढं घ्या. कॉर्नफ्लोअर 2. ब्रेड क्रम घ्या 1. ब्रेड क्रम्स आतमध्ये पण घालायचं? आतमध्ये पण घालायचं. आता याला मिक्स करून घेऊया चांगलं. आता आपण याची पारी तयार करूया. बरं. आता अच्छा, याच्यावर चीज ठेवूया आपण. बस. आपण याला फोल्ड करूया. अच्छा, ब्रेड क्रम घेऊया. आपण याला जरा ड्रायफ्रूट लावून घेऊया. तेल टाकलेलं आहे आपण. परतून घेऊया. ते फास्टवरच तळून घेऊया.
चला काय परतून घ्यायचं दोन्ही साईडने. तर दोन्ही साईडने पण परतून घेऊया. हे आम्ही दोन्ही साईडने परतून घेतो, तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती पटकन निघून घ्या. मशरूम चीजी रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूमचे तुकडे, वाफवलेले मटार, उकडून मॅश केलेले बटाटे, चीज स्लाइसेस, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, काजूचे तुकडे, मीठ, कॉर्नफ्लोअर, आलं मिरची पेस्ट, ड्रायफ्रुट्स, तेल, काळी मिरी पूड, गरम मसाला आणि बटर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये आलं मिरची पेस्ट, वाफवलेले मटार, बारीक चिरलेले मशरूम्स, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून घ्यावं. एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेले बटाटे घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड, मीठ, कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रम्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. बटाट्याचं मिश्रण गोलसर थापून त्यावर चीजची स्लाइस आणि मटारचं सारण घालावं. वरून ड्रायफ्रुट्सचे तुकडे लावावे आणि रोल तयार करावेत. हे रोल ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत. मशरूम चीजी रोल शॅलो फ्राय करून सर्व्ह करावेत. Happy